हॅलो ऑल. तर मी आता आहे मोची टू बस टर्मिनेशनला आणि हे आहे बँकॉकमध्ये. तर आमची बस असणार आहे मोशी बँकॉकपासून डायरेक्ट क्राबी. तर ओव्हरनाईटची बस असणार आहे. आणि हे बघा, हे जे आहे ना बस टर्मिनल, माय गॉड, असं वाटतच नाही की हे बस स्टेशन आहे म्हणून. असं वाटतं की एअरपोर्ट आहे. फुल ऑफ AC बस टर्मिनल आहे, इमॅजिन करा. आणि हे खूप मोठं आहे. म्हणजे जवळजवळ इथे 4 फ्लोअर आहेत आणि पहिल्या आणि 3rd फ्लोअरवरती तिकीट काउंटर्स तुम्हाला मिळतील. फुकेटला म्हणा किंवा पटायाला म्हणा किंवा क्राबीला म्हणा. तर मॅपमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, फुकेट आहे लेफ्ट साईडला आणि क्राबी आहे राईट साईडला. यांच्यामध्ये डिस्टन्स जर्नी टाईम असा आहे की 1 hour and 30 minutes लागतील तुम्हाला बाय बसने. तर जवळ आहेत ते, बट दोघांच्यामध्ये अंदमान सी असणार आहे. तर हे बघा बस टर्मिनल जे आहे, मी झूम करून दाखवते. 7-Elevenचे एवढे स्टोर्स आहेत ना इथे, बँकॉक म्हणा, पटाया म्हणा. आणि हे बघा राईट साईडला 7-Elevenचं. आता मी तुम्हाला परत एकदा लेफ्ट साईडला दाखवते. आता मी आहे 1st फ्लोअरला, ठीक आहे. तर हे बघा 7-Elevenचं 7 दिसतंय तुम्हाला, ते पण एक 7-Elevenचं स्टोअर आहे. तर असेच आम्ही बऱ्याचशा 4ही फ्लोअर एक्सप्लोअर केले. प्रत्येक ठिकाणी 7-Elevenचे स्टोर्स आहेत. किराणा ग्रोसरी शॉपिंगचं आहे हे, पण खूप सारे स्वस्तामध्ये मिळतं इथे. आणि मोस्टली इंडियन याच ठिकाणाहून पाहिजे त्या गोष्टी घेऊ शकतात. तर हे बघा, हे बाहेर जे आहे एक्झिट, इथे बाहेर तिकीट काउंटर्स लागलेले असतात. तिथून तुम्ही तिकीट घ्यायचं, आतमध्ये इथे एंट्री करायची. फुल ऑफ AC, नो टेन्शन, नो जगजग. आणि इथून तुम्ही बाहेर जायचं. बाहेर नाही, पण ज्यांच्याकडे तिकीट आहे, एंट्रान्स टू प्लॅटफॉर्म, म्हणजे ओन्ली फॉर पॅसेंजर्स विथ तिकीट. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला तिथे वेटिंग एरिया असणार आहे, तो पण फुल ऑफ AC असणार आहे. तर तिथे गेल्यानंतर तुम्ही वेट करू शकता तुमच्या बसचा. तर आत्ता आमची बस असणार आहे 5:45 वाजताची. आमच्याकडे अजून 2 hours टायमिंग आहे. मी तुम्हाला तिकीट दाखवते. तर हे अशा पद्धतीचं तुम्हाला तिकीट मिळतं. आणि पर पर्सन 675 भात गेले, म्हणजे 675 into 3चा रेट जरी लावला तरी चेक करा. आणि 1350 2 पर्सनसाठी गेले. आणि ओव्हरनाईटची जर्नी असणार आहे. बस खूप चांगली असणार आहे असं ऐकलेलं आहे. बसचाही व्हिडिओ मी दाखवेल तुम्हाला. तर ज्यांना कोणाला प्रॉब्लेम होता, काही क्वेरीज होती की आपण पटायावरून डिरेक्टली क्राबी किंवा फुकेटला जायचं कसं, तर मी परत एकदा सांगते. पटाया सिटीतून तुम्ही नॉर्दर्न बस टर्मिनलला जाणार. तिथून तुम्ही मोशीत बँकॉकची तिकीट काढणार. 2 hours जर्नी आहे, पण माय गॉड, ही जर्नी वाटत नाही. रस्त्यामध्ये तुम्हाला एकही खड्डा लागणार नाही, एकदाही ड्रायव्हर ब्रेक लावणार नाही, कसलीच ट्रॅफिक नाही आहे. खूप छान हायवे, खूप फ्रेश. AC बस असणार, खूप कम्फर्टेबल सीट्स असणार तिथे, पण इव्हन मोर कम्फर्टेबल दॅन एअरपोर्ट प्लेन सीट. तर प्रवास खूप चांगला होणार आहे. आणि इथे आल्यानंतर, मोशीदला आल्यानंतर 1st फ्लोअर आणि 3rd फ्लोअरवरती तुम्हाला तिकीट काउंटर्स मिळतील. तर तुम्ही इथे इन्फॉर्मेशन सेंटर असे असतात, तिथं जाऊन तुम्ही डिरेक्टली विचारायचं, ते तुम्हाला गाईड करतील की बस काउंटर, तिकीट सेंटर वगैरे कुठं आहे, काउंटर कुठे आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही तिकीट बुक करा. ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील कुठून कसं जायचं, काय करायचं. हे बघा. आणि तुम्हाला जर फुकेटला जायचं असेल, तुम्ही डिरेक्टली फुकेटचं तिकीट मागा. क्राबीला जायचं असेल, क्राबीचं तिकीट बुक करा. एकदम व्यवस्थित छान आहे हे. इन्स्टेड ऑफ गोईंग बाय थाई एअरवेज. ओके, थाई एअरवेजचं तिकीट आम्ही चेक केलं, जवळजवळ 3,500 ते 4,000 पर पर्सन होतं. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही चेक करा की लगेज किती अलाउड आहे. 7 kg पर तिकीट लगेज अलाउडेड असतं. पण आपल्याकडे ॲज अ टुरिस्ट आलो तर मे बी पर पर्सन 15 kg ऑफकोर्स असणारच. तर ती गोष्ट चेक करा. बाकीच्या उरलेल्या लगेजसाठी तुम्हाला भरपूर चार्जेस पे करावे लागतील. आणि 1.5 hours जर्नी आहे, पण परत एअरपोर्टवरती जा, 4 तास आधी थांबा, ह्या गोष्टीची आहे थोडीशी किटकिट. आणि क्राबीचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते थोडंसं तुमच्या हॉटेलपासून लांबही असू शकते. ह्या गोष्टीची पण तुम्ही काळजी आणि तिकीट बुक करा. तर ही आमची जी जर्नी असणार आहे ती ओव्हरनाईट असणार आहे. 5:45 वाजताची त्यांनी बस सांगितली आणि क्राबीला पोहोचणार आहे 7 वाजता. पण मला एक शुअरिटी आहे की ही जी जर्नी राहणार आहे ती चांगलीच राहणार आहे. कारण मी आत्ता येताना आणि जाताना मी बँकॉकवरून पटायाला गेली आणि पटाया फिरून झाल्यानंतर परत बॅक टू बँकॉकवरूनच क्राबीसाठी बस मिळते. तर अशी 2 वेची मी जर्नी केली आहे, पण जर्नी खूप छान होती. तर आय होप की हा पण एक्सपिरियन्स बेटर राहील फ्रॉम बँकॉक टू
कराबी